कोकणचा तिरुपती म्हणून ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली येथील श्रीदेव वेतोबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा हजारो भाविक भक्तांच्या गर्दीत संपन्न झाला। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यातील हजारो भाविक वेतोबा चरणी लीन होतात। नवसाला पावणारा देव अशी ख्याती असून भाविक भक्त केळाच्या घडाचा नवस बोलतात। जे काही यांची इच्छा संकल्प चांगल्या प्रकारे पूर्ण झाल्याचं सेवा मी देवाच्या दर्शनाला काल मुंबईवरून आलेलो आहे। मी दरवर्षी या देवाच्या दर्शनाला येतो, खास करून वाढदिवसाला येतो, रजा घेऊन येतो मुंबईवरून आणि जो काही देवाचा घड आहे, नैवेद्य आहे ते आम्ही त्यांना अर्पण करतो आणि त्याचा आशीर्वाद घेतो। दरवर्षी येता का? हो, दरवर्षी येतो, न चुकता येतो। पावणारा म्हणून वेतोबाची ख्याती आहे, काय सांगाल तुमचा अनुभव? खरंच नवसाला पावतो, खूप अनुभव आहेत माझे या देवाकडे आणि मी श्रद्धेने नेहमी येतो या देवाला। तुमचं नाव काय? माझं नाव दाभोळकर, ऐश्वर्या दाभोळकर। हा भक्तगण म्हणजे गावातील सगळ्या लोकांचं चांगलं व्हावं या इच्छेने तो आजचा दिवस वर्धापन दिवस असून त्याने देवाला हा नैवेद्य दुपारी दाखवला जातो। आणि या नैवेद्यामध्ये डाळ भात, गोड पदार्थ, खीर, असे वडे असे पदार्थ असतात। हजारो भाविक येतात आणि ह्याचा हजारो भाविक लाभ घेतात। तुमचं नाव काय? माझं नाव प्रथम मानकरी, मी प्रवीण दळवी। ओम नमः पराय शिवात्मने वेतालयनमा हा वेतोबाचा मूल मंत्र आहे। आज वर्धापन दिन, आजचा विशेष वर्धापन 28वा वर्धापन दिन आहे।
आज पहाटे 4 वाजता श्रीदेव वेतोबाची नौबत झाली आणि इतर भक्तगणांसाठी पहाटे 5 वाजता दर्शनासाठी मंदिर हे खुलं झालं. सकाळपासून ते आतापर्यंत मंदिरात बरेच भाविक आलेले आहेत. मग कर्नाटक असो, गोवा असो, महाराष्ट्रातनं आणि इतर ठिकाणी वेतोबाच्या दर्शनासाठी हे भक्तगण आलेले आहेत. विशेष म्हणजे वेतोबाला हा केळ्याचा घड प्रिय आहे आणि तो केळ्याचा घड देवाला अर्पण करण्यासाठी भाविक आलेले आहेत. आरवली गाव हे पूर्वी हरवली म्हणून ओळखलं जायचं. हर म्हणजे शंकर, वल्ली म्हणजे वस्ती. या गावात रामेश्वर, सिद्धेश्वर, कोकणेश्वर अशी शंकराची बरीचशी स्थाने आहेत. वेतोबा हा शिवस्वरूपात उभा आहे, त्यामुळे तिरुपती सारखे दिसणारा देव म्हणून भक्तगण बरेचसे देवाचे दर्शन घेतात. वेतोबा मंदिरचा पुजारी कृष्णा गुरव. आज वेतोबाचा वर्धापन दिन आहे आणि भाविकांनी बऱ्याच प्रमाणात मोठी गर्दी केलेली आहे. एक भाविकांचं आणि वेतोबाच्या भक्तांचं हे श्रद्धास्थान असल्यामुळे आणि आज रविवार सुट्टीचा दिवसही असल्यामुळे भाविकांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केलेली आहे. मला वाटतं आजचा हा वेतोबाच्या 1996 साली ज्यावेळी पुनःप्रतिष्ठापना झाली आणि त्यानंतर प्रतिवर्षी असा हा पुनःप्रतिष्ठापनेचा वर्धापन दिन प्रतिवर्षी वैशाख शुद्ध पंचमीला साजरा केला जातो आणि या सोहळ्याला बऱ्याच विशेषतः गोवा, कोल्हापूर, पुणे, मुंबई या ठिकाणचे भाविक या ठिकाणी श्रीच्या दर्शनासाठी येत असतात आणि आपले नवस पूर्ण करतात. त्याचप्रमाणे वेतोबाकडे आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आपले गाऱ्हाणही घालतात आणि सुख समाधान आणि मनःशांती मिळवून जातात. केळ्याचा घडाचा हा एक विशेषतः वेतोबाला केळ्याचा घड हा प्रिय आहे आणि त्यामुळे केळ्याचा घडाचा नवस बोलला जातो आणि केळ्याचा घडाचा नवस किंवा देवाला अर्पण म्हणूनही केळी दिली जातात. साधारणतः पूर्वीच्या काळात या भागात केळ्यांची लागवड आणि केळी ही विशिष्ट प्रमाणात या ठिकाणी केली जात होती आणि त्यामुळे वेतोबाला एक विशिष्ट जातीचा केळ्याचा नवस देण्याची पूर्वीपासून प्रथा आहे आणि ती प्रथा आजही या ठिकाणी सुरू आहे. माझं नाव जयवंत राय. मी अध्यक्ष या वेतोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष आहे.